झणझणीत आणि चमचमीत अशी सुकी शेवग्याची शेंग बनवते. शेंगा कापून धुवून घेतल्या किंवा धुवून कापून घेऊ शकता. एका कढईमध्ये घालायच्या, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, हळद आणि मीठ घालून 70 ते 80% ही शेंग आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे. शेंग शिजते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर हे घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता कोरडं वाटण इथे बनवून घेतलं. इथे 70 ते 80% शेंग शिजली आहे, बाजूला ठेवते. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी घालायची, कांदा परतून घ्यायचा, थोडासा टोमॅटो परतून घेतला, हळद घालायची आहे, बनवलेलं वाटण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. यामध्ये आपला हा अक्षदाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालायचा. मागवण्यासाठी इथं जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही मागवू शकता. 2 चमचे घातला, शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घातलं, परतून घेतलं. आता यामध्ये शिजलेली शेंग आणि त्यातलंच पाणी घालायचं आहे. लागलं तर अजून पाणी, म्हणजे अर्धा कप पाणी मी यामध्ये अजून घातलेलं आहे. 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. मस्त चमचमीत झणझणीत अशी ही आपली शेवग्याची शेंग तयार झाली. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.